राजकारणातले आदर्श भाऊ बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातल्या कुरघोडी या चव्हाट्यावर येऊ लागल्यात। प्रेमानं काढलेली सेल्फी देखील आता टीकेचा विषय ठरतीये। राजकारणातील आदर्श भाऊ बहीण अशी मागच्या वर्षापर्यंत ओळख होती, पण आता अजितदादा आणि सुप्रियाताईंमध्ये नात्यातील मायेचा ओलावा शिल्लक राहिलेला दिसत नाहीये। कायम अजितदादांची पाठराखण करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर अजित पवारांनी जाहीर टीका करायला सुरुवात केली आहे। सुप्रिया सुळेंच्या सेल्फींवर देखील अजित पवार यांनी टीका केली आहे। इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर ह्या सगळ्या भागामध्ये, भोरवेल्ला, मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय आणि तेवढी आपली क्षमता आहे, तेवढी आपली ताकद आहे, तेवढा आपला आवाका आहे, तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही, आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो। अजित पवार तुसडे असल्यानं त्यांच्यासोबत फोटो काढण्याची हिंमत होत नसल्याचा पलटवार यावर शरद पवार गटानं केलाय। तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना, त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो। रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं। सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचं होतच नाही। तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो। हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र सुव्यवस्थित ओळखून आहे। सुप्रिया सुळेंवर अजित पवारांनी भाषणबाजीचाही आरोप केला। संसदेत भाषण करून विकास होत नसतो असं सांगत बारामती सुप्रिया सुळेंनी केलेल्या कामावर अजित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत। नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती। शरद पवार यांची कन्या आहे म्हणून सुप्रिया सुळेंना सर्व काही मिळाल्याची अप्रत्यक्ष टीका अजित पवार करतायत। वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता। आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना। राजकारण चाललंय। राजकारणातले भाऊ भाऊ, भाऊ बहीण आणि काका पुतण्यांमधील वैर राज्यातील जनतेला काही नवं नाही। सख्या बहीण भावातील जिव्हाळ्याचं नातं आता वैराच्या वळणावर पोहोचल्याची चर्चा बारामतीत रंगू लागली आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।